महाराष्ट्रात सीजेपीचा प्रभाव किती वाढतोय यावर आपण आधीच बोललोय। मी अनुष्का आणि माझी सहकारी सेजल आम्ही दोघींनीही सीजेपीच्या महाराष्ट्रातील आंदोलनांवर, त्याच्या राजकीय पडसादांवर आणि एस्पेशली दादा भुसेंवरती सविस्तर व्हिडिओ केलेत। ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। पण आजची गोष्ट ही महाराष्ट्राची नाहीये, कारण आता सीजेपी आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। अगदी दिल्लीपासून राजस्थान पर्यंत सीजेपीचा आवाज आता आपल्याला पोहोचताना दिसतोय। त्यामुळे आज आपण 3 गोष्टींकडे लक्ष द्यायचं। राजस्थान मध्ये सीजेपी सोबत नेमकं काय झालं, दिल्लीमध्ये सौरव दास काय करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीजेपी भाजप सरकार सोबतच आपसाठीचा नवा धोका ठरतंय का। नमस्कार, मी अनुष्का आणि सगळ्याबाबत आता आपण समजून घेऊया। पण सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। सीजेपीने आता आपला पुढचा मुद्दा उचललाय, तो म्हणजे सरकारी शाळा। स्कूल ठीक करो या मोहिमेतनं सीजेपी देशभरात सरकारी शाळांची पाहणी करतंय। राजस्थानमध्ये सुद्धा सीजेपीने अनेक शाळांची पाहणी सुरू केली आहे। पण आज जयपूर जवळच्या रामपुरा कवमपुरा गावात जे झालं त्यामुळे या मोहिमेला थेट राजकीय रंग लागलाय। सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रंका आणि त्यांची टीम ही सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचली, पण गावकऱ्यांनी त्यांना अडवलं। रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉल्या लावून रस्ता बंद करण्यात आला। सीजेपी विरोधात घोषणाबाजी झाली, शिवीगाळ झाली। सीजेपीचा आरोप आहे की रंका आणि इतर कार्यकर्त्यांना जोरदार मारहाण सुद्धा झाली। गाड्यांची तोडफोड करण्यात आली, दगडफेक झाली आणि सीजेपीने या सगळ्याच मागे बीजेपीशी संबंधित लोक असल्याचा आरोप केला। मात्र गावकऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। म्हणून सध्या नेमका हल्ला कोणी केला याचा तपासाचा विषय आहे। पण या सगळ्यावरती राजकीय परिणाम मात्र लगेच दिसायला लागलाय, कारण सीजेपीने आता राजस्थानच्या शिक्षण मंत्र्यांनाच थेट आव्हान दिलंय। तुमच्या कार्यकाळातल्या 10 चांगल्या सरकारी शाळा दाखवा, आम्ही त्यांची पाहणी करू। आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने सरकारी शाळांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश, फोटो आणि व्हिडिओ काढण्यावरती निर्बंध घातलेत। सीजेपीने यावरही सवाल केलाय। म्हणजेच काय तर सीजेपी आता फक्त आंदोलन करत नाहीये, ते थेट सरकारच्या कामांची तपासणी करताय आणि आता सरकारला सांगताय की तुम्ही म्हणता शाळा चांगल्या आहेत, ठीक आहे, आम्हाला आता ते दाखवा। आता आशुतोष रंका यांना झालेली मारहाण आणि यामुळे पुन्हा एकदा वातावरण हे तापण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा झाला एक मुद्दा। आता येऊया दिल्लीकडे। राजस्थानमध्ये रंका मैदानात आहेत, तर दिल्लीत सीजेपीचा दुसरा मोठा चेहरा म्हणजे सौरव दास हे सरकारला सतत प्रश्न विचारतायत। सौरव दास हे सीजेपीचे स्पोक्स पर्सन आहेत। जंतर मंतरच्या आंदोलनानंतरही दास दिल्ली सरकारवरती दबाव ठेवून आहेत, विशेषतः आंदोलक विद्यार्थ्यांवरती दखल झालेल्या एफआयआरच्या मुद्द्यावरती। दिल्ली सरकारने एफआयआर वरती पुढची कारवाई न करण्याचं सांगितलंय, पण सीजेपीचं काय म्हणणं आहे की फक्त एफआयआर बंद करून चालणार नाहीत, तर त्या मागे घेतल्या पाहिजेत। आणि याच बाबत दास यांनी सरकारला पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा सुद्धा इशारा केलाय। म्हणजेच आता पाहिलं तर सीजेपीचं मॉडेल अगदी आपल्याला स्पष्ट दिसून येत आहे। दिल्लीमध्ये सरकारशी बोलायचं, राजस्थानमध्ये शाळेत जायचं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करायचं आणि सरकारने जर ऐकलं नाही तर पुन्हा रस्त्यावरती उतरायचं। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौरव दास यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं की सीजेपी सध्या पारंपरिक राजकीय पक्ष बनण्याच्या विचारात नाहीये। त्यांचं असं म्हणणं होतं की देशात आधीच शेकडो राजकीय पक्ष आहेत, तर त्यामुळे गरज आहे ती सरकारवरती दबाव आणणाऱ्या जन आंदोलकांची। आणि इथेच आपला तिसरा मुद्दा येतो, पण हा मुद्दा थोडासा वेगळा आहे। इथे मी आधीच सुरू करण्याआधी सांगते की सीजेपी म्हणजे आपचं दुसरं रूप आहे, आम आदमी पार्टीचं दुसरं रूप आहे असं म्हणण्याचा आपल्याकडे ठोस पुरावा नाहीये। पण कधी कधी काय असतं, राजकारणात संबंधांपेक्षा पॉलिटिकल स्पेस जास्ती महत्त्वाची असते। आता सीजेपी सध्या नेमकी कोणती पॉलिटिकल स्पेस घेते, ती म्हणजे जेनझीची। हीच ती स्पेस आहे जिथे आपने दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्वतःचे स्पेस तयार केले। आंदोलन, भ्रष्टाचाराविरोधात आवाज, व्यवस्थेचे प्रश्न, शिक्षण, सरकारी शाळा आणि तरुणांना थेट राजकारणात सहभागी करून घेणं, आपच्या दिल्लीच्या मॉडेलमध्ये शिक्षण हा अतिशय मोठा मुद्दा बनला होता। मनीष सिसोदियापासून अतिशीपर्यंत आपने शिक्षणाला आपली मोठी ओळख बनवलं होतं आणि 2025 मध्ये दिल्लीची सत्ता भाजपकडे गेली। आज भाजपचे आशिष सूद हे दिल्लीचे शिक्षण मंत्री आहेत,
पण म्हणजे सत्ता बदलली पण सीजेपीचा प्रश्न कायमच राहिलाय. सरकारी शाळांमध्ये नेमकं काय चाललंय? आणि इथेच आता एक इंटरेस्टिंग पॉलिटिकल आयरनी आहे. आप म्हणताय की दिल्लीच्या शिक्षण व्यवस्थेत आम्ही काम केलं, बीजेपी म्हणताय की मागच्या सरकारने शिक्षण व्यवस्थेत बऱ्याच त्रुटी ठेवल्यात आणि सीजेपी म्हणताय की आम्ही आता शाळा तपासणार. म्हणजे सीजेपी जरी बीजेपीच्या सरकारला प्रश्न विचारते तरी सीजेपीला पूर्वीच्या व्यवस्थेत काही त्रुटी सापडतायत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी अप्रत्यक्षपणे आपच्या काळातील कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आणि याच कारणामुळे हा मुद्दा आपसाठी सुद्धा खूप महत्वाचा ठरतोय. सीजेपीशी आपचा संबंध असल्याचे आरोप हे भाजपकडनं सातत्याने करण्यात आलेत. हे आरोप अर्थातच सीजेपीने फेटाळून लावलेत आणि ते स्वतःला स्वतंत्र प्रेशर ग्रुप असं म्हणतायत. पण समजा जर सीजेपीने आपशी संबंधित राजकीय स्पेसमध्ये स्वतःची वेगळी जागा केली तर काय होणार आहे? आपकडे आधीच जेन झी आणि प्रोटेस्ट पॉलिटिक्स याची एक मजबूत ओळख आहे आणि आता सीजेपी ही त्याच तरुणांना सांगताय की सरकार कोणाचंही असो तुम्ही प्रश्न विचारा, रस्त्यावर उतरा, सरकारला उत्तर द्यायला भाग पाडा. आणि हाच संदेश कुठे ना कुठेतरी आता आपल्याला जेनझीला खूप मोठ्या प्रमाणावरती कनेक्ट होताना दिसतोय. तर सीजेपी फक्त बीजेपी साठी प्रेशर ग्रुप राहणार नाहीये, तो आपच्या सुद्धा युथ स्पेस मध्ये कुठे ना कुठेतरी शिरताना दिसतोय. त्यामुळे आपल्याला आता दिसतंय की सीजेपीचा बीजेपीला थेट विरोध आहे. पण कुठे ना कुठेतरी सीजेपीची वाढती पॉप्युलॅरिटी ही दिल्लीमध्ये आपसाठी इनडायरेक्ट थ्रेट ठरते का? हा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे. आता सीजेपी फक्त सरकारला प्रश्न विचारणारी चळवळ राहणार आहे की उद्याच्या जेन झीच्या राजकारणात आप आणि बीजेपी या दोघांसमोरचं नवं आव्हान उभं करणार आहे, हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि जसं सीजेपीचा स्वतःचा विस्तार करतंय, राजस्थानमध्ये रंका आहेत, दिल्लीमध्ये दास आहेत, कुठे ना कुठे सीजेपी स्वतःची राजकीय स्पेस तयार करताय का? या सगळ्याच बाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच विश्लेषणांसाठी पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र.